भावना माहिती असणं हं. आणि त्या व्यक्त करता येणं इथेच मुळात गोंधळ आहे. मला राग येतो म्हणजे काय होतं, मला दुःख होतं, कधी दुःख होतं, हं. मला वाईट वाटतं, हे त्यांना सांगता येत नव्हतं. मुलं बघून शिकतात. आपल्याला माहिती आहे की मुलं हं. तुम्ही सांगितलं म्हणून काही शिकले असं होण्यापेक्षा सुरुवात होते ते तुम्ही कसे वागता ते बघून मुलं हो. शिकतात. आणि लहान मुलांना तर हे कळतच नाही, त्याच्यामुळे आपल्या भावनाच कळल्या नाहीत तर त्या कशा व्यक्त कराव्या हं. हे कळणं तर त्याच्या पुढली स्टेप आहे. आणि आईवडिलांना असं वाटतंय की कशाला कमवतोय, मुलांना सुख देण्यासाठीच, आणि मुलांचं सुख म्हणजे त्यांनी मागितलेल्या गोष्टी त्यांना देणं. हो. किंवा एक गिल्ट असतं आईवडिलांमध्ये की आपण वेळ देऊ शकत नाहीये, मग त्याची भरपाई कशी करायची, मग कुठली तरी वस्तू मुलं मागतील ते देऊन करायची. मी इथेच मुलं तुझ्या बाजूलाच आहे या म्हणण्याला काही अर्थ नाहीये जर तुम्ही तुमच्या विचारात असाल आणि तुमच्या कामात असाल तर. कारण तुम्ही तिथे फक्त फिजिकली प्रेझेंट आहात, हो. इमोशनली नाही आहात, तुम्ही त्याच्याबरोबर नाही आहात. हं. आणि पहिलीतल्याही मुलावर होमवर्कचं प्रेशर आहेच, हो. प्रोजेक्टचं प्रेशर आहे. म्हणजे आता होमवर्क नाही द्यायचं हे जरी शाळांनी ठरवलं मग प्रोजेक्ट करायचे. प्रोजेक्ट आहेत. 5 ते 6 तास मुलं शाळेत असतात. हो. आणि 5 ते 6 तास हा आयुष्यातला बऱ्याच मोठा कालखंड आहे. त्या वयासाठी हो. खूप मोठा काळ आहे तो. जुन्या पद्धतीत आयुष्य घालवलेले शिक्षक नवीन पद्धतीत लगेच नवीन पद्धती शिकतील आणि लगेच तो बदल दिसायला लागेल असं घडणार नाहीये. मुलं अनुभवातनं शिकतात, ते अनुभव द्यायला लागतात. आणि ते अनुभव देण्यासाठी शिक्षक सुद्धा तेवढे फ्री असायला लागतात, त्यांच्यावर प्रेशर नको. शाळा आणि शिक्षण या सगळ्या सिस्टीमवर सुद्धा खूप प्रेशर आहे आणि पालकांचा या सिस्टीमकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला हे मात्र नक्की. आपल्याला ना अशी खूप सवय असते की मुलांना काय कळतं, मुलांना काही कळत नाही. हो. आम्ही त्यांच्यावर कुठलाच ताण देत नाही, आमचे प्रेशर्स आम्ही आमच्यापर्यंतच ठेवतो. मुलांना सगळं कळतं. हो. तुमचा स्पर्श, तुमचा आवाज, हो. सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. डिप्रेशन ही दुःखाची शेवटली रेंज आपण म्हणतो ना, प्रत्येक भावनेची एक रेंज असते. त्यातलं मलाच बरं नाही वाटत आहे की मग कसं तरी वाटतंय पासून ते डिप्रेशन पर्यंतची रेंज आहे ती. डिप्रेशन तुम्ही एखादा शब्द जितका जास्त ऐकाल तितकं तुम्हाला त्याचं फिलिंग यायला लागतं. शिवाय आपण मुलांना भावनेची रेंज काय, भावनाच शिकवलेली नाही. टीनेजर्स किंवा 8वी-9वीतल्या मुलांना डिप्रेशन येऊन सुसायडल अटेम्प्ट करावे हे तेच ना, विचारांच्या पलीकडे. एखादी घटना कुठेतरी आत्महत्येची घडते, त्याच्यावर आधारित जेव्हा तुम्ही एखादी वेब सिरीज काढता तेव्हा ती घटना त्याचं जनरलायझेशन होतं की मला ते माझ्या आजूबाजूला घडते असं वाटायला लागतं. आता 12-13 वर्षांची मुलं इंस्टाग्रामवर असतात, तर हे असं सगळ्यांचं चांगलं बघून सगळ्यांना आनंद होणार आहे असंही नसतं, आणि सगळ्यांचं चांगलं दिसतंय म्हणजे चांगलं चाललंय असाही त्याचा अर्थ नसतो. सोशल मीडियाचा अजून एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला सगळ्यांना एका साच्यात घालतं सोशल मीडिया. सगळ्यांनी सारखा विचार करायचा, सगळ्यांनी सारखे कपडे घालायचे, सगळ्यांनी अमुक केलं की सगळ्यांनी तसं करायचं, की एकाच गाण्यावर सगळ्यांनी नाचायचं, मग त्याच्या रील्स करायच्या, सगळ्यांनी त्या रील्स अपलोड करायच्या. की तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात तरी तुम्ही असं कसं सांगता, चाइल्ड सायकोलॉजिस्ट सांगितलेलं आहे की मुलांना अजिबात मारायचं नाही, समजावून सांगायचं. जी गोष्ट मुलांनी परत करायची नाही असं वाटत असेल आणि जी गोष्ट समजावून सांगता येण्यासारखी नसेल, तिथे एकदा शिक्षा केली की परत तो मूल तसं करणार नाही. नंतर तुम्ही समजावा. आपण एक तर प्रेमात असतो, नाहीतर त्या व्यक्तीचा लव्ह और हेट, म्हणजे या टोकाला नाहीतर या टोकाला. आणि आयुष्य कधीच असं नसतं ना, आयुष्यामध्ये असतं ते तसंच असलं पाहिजे. सोपं असतं पालकत्व, त्यातला आनंद घेता आला पाहिजे. आणि तो आनंद एकदा घ्यायला सुरुवात केली की मग त्याचं प्रेशर जातं आणि त्याच्यात खरी मजा येते. नमस्कार, मी दीपाली जांभेकर. देशकालच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. मागच्या भागामध्ये आपण प्रोजेक्ट अस्मी बद्दल जाणून घेतलं. प्रोजेक्ट अस्मीच्या संस्थापक वैशाली व्यवहारे देशपांडे मॅडम यांच्याकडून. या संस्थापिका आहेत, पण त्याच्याबरोबरच त्यांची वेगळी आणखी एक ओळख आहे, चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि लेखिका. त्यांनी आत्ताच त्यांची 2 पुस्तकं सेल्फ टॉकवरची संपादित केलेली आहेत. त्याच्या ऑडिओ बुक्सची जी लिंक आहे ती आम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आम्ही देतो आहोत. तुम्हाला जर ती पुस्तकं ऐकायची असतील, बघायची असतील तर तुम्ही तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करून बघू शकता. आणि आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत चाइल्ड सायकोलॉजीवर. मुलांचं भावविश्व, मुलांच्या भावना, त्यांचं मानसिक आरोग्य आणि या सगळ्यामधनं मुलांची जडणघडण कशी करायची, त्यांना एक छान नागरिक म्हणून आणि सुखी आयुष्यासाठी, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना कसं तयार करायचं, या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपण गप्पा सुरू करूया. नमस्कार मॅडम, तुमचं देशकालमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार दीपाली. आपलं बोलणं झालं मागच्या भागामध्ये प्रोजेक्ट अस्मीबद्दल, पण तुम्ही चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहात, तिथून हा सगळा प्रवास सुरू झालाय. तर मला आता चाइल्ड सायकोलॉजी या विषयावर तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत.
अगदी. आणि मला त्या विषयाबद्दल बोलायचंय. तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायचंय आणि हे सगळं काम मुलांच्यावर काम करणं, त्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणं, हे तुम्ही कधी सुरू केलं किंवा कधी तुम्ही ठरवलं की या क्षेत्रात काम करायचंय? मला या क्षेत्रात काम करायचे हे कळायला मला बरीच वर्ष लागली. कारण मी आधी जर्नलिझम केलं होतं, मी जॉब करत होते. मग नंतर 2 मुलांच्या जन्मानंतर मी ठरवून घरात थांबले. पण त्यावेळेला माझी मुलं मोठी होत असताना त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी करत होते. मग मी समर कॅम्प्स सुरू केले. मग त्या समर कॅम्प्समध्ये माझ्या मुलांसाठी म्हणून मी खूप वेगवेगळे प्रयोग करत गेले आणि मग माझ्या मुलांबरोबर इतर मुलांसाठी. आणि तेव्हा जाणवायला लागलं की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. मग माझा एक वाचक मंच सुरू केला मी. तिथे आम्ही पुस्तकांचं वाचन करायचो. नंतर मग माझा एक ग्रुप घेऊन मी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या समरसता गुरुकुलममध्ये जायचो. तिथे भटके विमुक्त जमातीतली मुलं असतात. सो त्या मुलांशी बोलायला, गप्पा मारायला, त्यांच्याबरोबर काही ॲक्टिव्हिटीज करायला असा मी एक 14 जणींचा ग्रुप घेऊन 1.5 वर्ष दर शनिवारी जायचे. सो असं सगळं करत असताना वाटलं की मुलांमध्ये काम करताना खूप आनंद मिळतोय आणि बऱ्यापैकी नवीन काहीतरी करता येतंय. मग चाइल्ड सायकोलॉजी करावं असं वाटलं आणि म्हणून मग मी ज्ञान प्रबोधिनीतनं स्कूल सायकोलॉजीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. आणि मग तिथून मी सतत काम करत गेले याच विषयात मुलांबरोबर. मग मी पर्सनल काउन्सिलिंग केलं, मग मी क्लिनिकल हिप्नोथेरपी शिकले, मग मी नंतर मी म्युझिक थेरपी केली, त्याबरोबर मी करिअर गायडन्स केलं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मी मुलांशी सतत संवाद साधत होते, मुलांबरोबर त्यांचं काउन्सिलिंग करत होते, त्यांच्या आईवडिलांचं, शिक्षकांसाठी वर्कशॉप्स घेत होते. आणि याच सगळ्यातनं मला वाटतं प्रोजेक्ट अस्मीची पण सुरुवात झाली. तुमची आता इतक्या वर्षांची कारकीर्द आहे किंवा तुम्ही सतत मुलांबरोबर काम करताय, तर तुम्हाला आजच्या काळातल्या मुलांच्या काय भावनिक अडचणी आहेत अशा वाटतात? आजच्या काळातल्या मुलांच्या भावनिक अडचणी मला वाटतं सरळ सरळ त्यांच्या पालकांकडनं येत आहेत. कारण भावना माहिती असणं आणि त्या व्यक्त करता येणं इथेच मुळात गोंधळ आहे. म्हणजे मी मागच्या एपिसोडमध्ये आपण जेव्हा बोललो तेव्हा मी सांगितलं की आम्ही एक समर कॅम्प घेतो आणि त्याच्यात आम्ही मुलांशी बोललो तर मुलांना सांगताच येत नव्हत्या आपल्या भावना, की मला राग येतो म्हणजे काय होतं, मला दुःख होतं, कधी दुःख होतं, मला वाईट वाटतं, हे त्यांना सांगता येत नव्हतं. त्याच्यामुळे कारण ही शब्दावलीत आपल्या भावनांना देणं हे आता होत नाही. सगळ्या गोष्टींसाठी एकाच पद्धतीने व्यक्त होणं हे मुलं बघून शिकतात. आपल्याला माहिती आहे की मुलं तुम्ही सांगितलं म्हणून काही शिकले असं होण्यापेक्षा सुरुवात होते ती तुम्ही कसे वागता ते बघून मुलं शिकतात. त्याच्यामुळे भावना समजणं आणि त्या व्यक्त करणं या दोन्ही गोष्टी खूपच याची परिस्थिती खूपच गंभीर आहे असं मला वाटतं. आणि लहान मुलांना तर हे कळतच नाही. त्याच्यामुळे आपल्या भावनाच कळल्या नाहीत तर त्या कशा व्यक्त कराव्या हे कळणं तर त्याच्या पुढली स्टेप आहे, ती आणखीन कठीण आहे. पण मग हे घरगुती वातावरणामुळेच होत असेल ना? म्हणजे फक्त घरगुती वातावरणामुळे होतं असं नाही, समाजातलं पण वातावरण बदललेलंच आहे. आता आपल्यावर बऱ्यापैकी प्रभाव गॅजेट्सचा आहे, स्क्रीनचा आहे, सोशल मीडियाचा आहे. आईवडील पण नोकरी करतात, त्याच्यामुळे घरात वेळ कमी मिळतो. खूप त्यांच्या बरोबरीची मुलं नाही आहेत खूप की जिथे ते मोकळेपणाने खेळतील, जिथे त्यांचा आपल्या वयोगटातल्या इतर मुलांशी संबंध येईल, त्यांच्याशी खेळतील, भांडतील, असं काहीच घडत नाहीये ना. खूप कमी घडतंय. म्हणजे हे सगळं घडायला पाहिजे पण तेवढा वेळच मिळत नाहीये. त्याच्यामुळे जितक्या कमी लोकांच्या संपर्कात येतात ते जास्त काळ, पहिले आजी आजोबा खूप जास्त काळ मुलांबरोबर अवेलेबल असायचे, त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा व्हायच्या, त्यांच्याशी संवाद व्हायचा, या सगळ्याच गोष्टी हरवल्यात. त्याच्यामुळे त्यातून जे आपोआप नैसर्गिकपणे शिक्षण होत होतं ते होत नाहीये. म्हणून मग मुलांचं भावविश्व आणि त्याच्याही पेक्षा आणखीन गोष्टी आहेतच की मुलांनी मागितलेल्या गोष्टी त्यांना लगेच मिळतात. तिथे थांबण्याची गरजच नाही. जे आधी होत नव्हतं. आधी होत नव्हतं, आधी थांबावं लागायचं. पण आता लगेचच कंपॅरिझन येते की त्याच्या जवळ आहे, तिच्या जवळ आहे, मग मला पण हवंय. आणि आईवडिलांना असं वाटते की कशाला कमवतोय, मुलांना सुख देण्यासाठीच, आणि मुलांचं सुख म्हणजे त्यांनी मागितलेल्या गोष्टी त्यांना देणं.
किंवा एक गिल्ट असतं आईवडिलांमध्ये की आपण वेळ देऊ शकत नाहीये, मग त्याची भरपाई कशी करायची, मग कुठली तरी वस्तू मुलं मागतील ते देऊन करायची. सो हे जोपर्यंत होतंय तोपर्यंत त्या भावनांचा अनुभव घेतल्याशिवाय, मग त्याला लेबल केल्याशिवाय आणि मग त्याच्यावर कसं वागायचं हे कळणं, ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस हरवली आहे. म्हणजे एकूणच असं आहे ना की त्यांच्या भावनिक गरजा समजून घेतल्या जात नाहीयेत किंवा असं काही होतंय का? म्हणजे भावनिक गरजा काय आहेत हे मुलांना एक्सप्रेस करता येत नाहीयेत आणि पालकांना त्या भावनिक गरजा समजत नाहीयेत. त्यांचा विचार चाललेला आहे की मी जर आत्ता अवेलेबल नसेल तर सगळ्या सुखसोयी मुलांसाठी आहेत, पण त्या सुखसोयींच्या पलीकडे तुमची साथ, तुमच्या बरोबर असणं त्यांनी, आणि तुमचं बरोबर असणं म्हणजे मी फिजिकल लेवलला नाही म्हणते की तुम्ही सोबत आहात, बाजूबाजूला बसलेले आहात असं नाही, तुम्ही इमोशनली पण मुलांबरोबर कनेक्टेड असणं. अच्छा. म्हणजे मी इथेच मुलं तुझ्या बाजूलाच आहे या म्हणण्याला काही अर्थ नाहीये जर तुम्ही तुमच्या विचारात असाल आणि तुमच्या कामात असाल तर, कारण तुम्ही तिथे फक्त फिजिकली प्रेझेंट आहात, हो, इमोशनली नाही आहात, तुम्ही त्याच्याबरोबर नाही आहात. हे खूप आवश्यक आहे ना, ते कमी झालंय. हो, जे आपण मागच्या एपिसोडमध्येही म्हणजे बोलणं झालं आपलं त्याच्याबद्दल की मुलांसोबत असणं आणि जे आपण म्हणतो की मी आहे मुलांसोबत, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, भावनिकरित्या आपण नसतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग आपण म्हणतो की मग ते संवाद हरवतोय किंवा असं काही. हा, आणि संवाद हरवतोय हे काही आता कोणी सांगण्याची गरजच नाहीये. मला वाटतं संवाद हरवतोय हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. आता संवाद हरवलाय, हरवतोय असं नाही. म्हणजे आजूबाजूला खूप आवाज आहेत, खूप काही घडतंय आजूबाजूला, पण तुमच्यातला संवाद हरवलाय. तुमचा संवाद कसा उरलाय? मला संवाद कशाला म्हणावं असं वाटतंय माहितीये? संवाद त्याला म्हणता येईल की जेव्हा आपण विनाकारणच एकमेकांशी काहीतरी बोलतोय, टाइमपास करतोय, त्याला काही फार अर्थ असायला पाहिजे असं नाहीये, पण तुम्ही हसताय. तुमच्या एकत्र असण्यातनं जे काही घडतंय त्यातनं जे बोलणं होतंय तो पण संवाद आहे. कारण तिथे तुम्ही एकमेकांच्या बरोबर आहात, फिजिकली आणि इमोशनली पण. हो. सो तो संवाद आता हरवलाय, कारण तेवढा वेळ नाहीये. मग जेवढा वेळ आहे त्या वेळात प्रायोरिटीज वेगळ्या आहेत ना. शालेय शिक्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तिथे प्रत्येक वर्षी मुलांनी पास होणं किंवा चांगले मार्क मिळवणं, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की याचा काही उपयोग नाहीये, सगळ्यांना कळलेलं आहे, पण वळत नाहीये. त्याच्यामुळे अगदी पहिलीतल्याही मुलावर होमवर्कचं प्रेशर आहेच, प्रोजेक्ट्सचं प्रेशर आहे. म्हणजे आता होमवर्क नाही द्यायचं हे जरी शाळांनी ठरवलं, मग प्रोजेक्ट्स करायचे. प्रोजेक्ट्स कोण करतं? आई वडील करतात. आणि तो आधी प्रक्रिया जी आहे ना ती आनंदाची नाहीये. म्हणजे ते मूल आणि आई वडील यांनी एकत्र मिळून वेळ घालवणं, त्याच्यातनं काहीतरी करणं प्रोजेक्ट, हे एक्सपेक्टेड आहे, पण ते घडत नाहीये. कारण त्या प्रोजेक्टच्या सबमिशनची डेडलाईन त्याची ही प्रेशर देते आई वडिलांना. म्हणून मग तेव्हाही जो संवाद घडायला हवा तो संवाद घडत नाही. आणि मग ते फक्त होमवर्क झालं का, प्रोजेक्ट झालं का, उद्या शाळेने टीचरनी उद्या काय करायला सांगितलेलं आहे, उद्या टिफिनमध्ये काय द्यायचं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये सगळा संवाद म्हणजे जे काही बोलणं होतं ते फक्त एवढंच होतं आणि ते प्रश्नोत्तर स्वरूपात होतं. पण मग मुलांच्या सायकोलॉजी बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मग त्याच्यात शाळा आणि शिक्षक यांचा काय नेमका रोल आहे? शाळा आणि शिक्षक महत्वाचेच आहेत. जेवढा वेळ 5 ते 6 तास मुलं शाळेत असतात, आणि 5 ते 6 तास हा आयुष्यातला बऱ्याच मोठा कालखंड आहे. त्या वयासाठी खूप मोठा काळ आहे तो. आणि तिथे सुद्धा तेच आहे की शिक्षकांवर पण प्रेशर आहे. म्हणजे आता ना मला वाटतं प्रेशर हा शब्द आपण किंवा दडपण, ताण असं म्हणतो ना, तेव्हा ते अगदी लहान मुलापासून ते सगळ्या वयोगटातल्या लोकांवर ताण आहे. तो आधी का नव्हता आणि आत्ता का आहे, हा विचार म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण अगदी माझ्याही शाळेत मी काही दप्तराचं ओझं विझं घेऊन गेले नव्हते, पण आताची मुलांचं बघितलं तर ते आहे की त्या एवढंच मूल असतं, त्याला ते झेपतही नसतं आणि ते ओझं वाहून नेतायत असं एक काहीतरी चित्र दिसतं. बरेच चाइल्ड सेंट्रिक वगैरे आपण असं सगळं म्हणतो,
पण त्याच्यात विचार काय मुलांनी केलेला नसतो, मोठ्यांनीच त्यांच्या बाजूनी विचार केलेला असतो. आणि शिक्षकांना तुम्ही आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येते, तर खूप गोष्टी बदलतील असं आपण म्हणूया. पण जुन्या पद्धतीत आयुष्य घालवलेले शिक्षक नवीन पद्धतीत लगेच नवीन पद्धती शिकतील आणि लगेच तो बदल दिसायला लागेल असं घडणार नाहीये. त्याच्यामुळे आता कदाचित याच्यानंतर परीक्षांचं प्रेशर तेवढं नसेल. खूप गोष्टी मुलं अनुभवातनं शिकतात. ते अनुभव द्यायला लागतात आणि ते अनुभव देण्यासाठी शिक्षक सुद्धा तेवढे फ्री असायला लागतात. त्यांच्यावर प्रेशर नको. आता त्यांना वेगवेगळ्या परीक्षा, त्याचे मार्क, वेगवेगळे उपक्रम ते करून घेणं, या सगळ्या प्रेशर्समध्ये त्यांना सुद्धा मिळत नाही. आणि शिवाय पालकांचं प्रेशर वेगळंच आहे शिक्षकांवर, की माझ्या मुलाला हात का लावला, एवढं का दिलं, असे प्रश्न विचारायला लागले. प्रश्न पण नाही, मी त्याला जाब विचारतो. हेही पूर्वी नव्हतं, आता जास्त आहे. म्हणजे शिक्षक हा तुमच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची व्यक्ती होती आणि त्या शिक्षकांबद्दल प्रेमही होतं, आदरही होता, तसाच धाकही होता. आणि आता मला नाही माहिती की त्याला कुठल्या आणि सगळं असं मला सरसकट सार्वत्रिकीकरण नाही करायचं की सगळेच शिक्षक वाईट किंवा सगळेच शिक्षक चांगले किंवा असं नाही. सगळ्या प्रकारचे सगळीकडे लोक असतात. पण एक नक्कीच आहे की शाळा आणि शिक्षण या सगळ्या सिस्टीमवर सुद्धा खूप प्रेशर आहे आणि पालकांचा या सिस्टीमकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला हे मात्र नक्की. आपल्याला जाणवतं. त्या सगळ्या प्रेशरमुळे मुलांवर प्रेशर येतं, आपोआपच येतं ना. तुमच्या आजूबाजूला जे वातावरण असतं ते तुम्हाला लाख वाटतंय की आम्ही मुलांना प्रेशराईज करत नाही आहोत, आमच्याकडे चालतं कसंही केलेलं, पण तुमच्यावरचं प्रेशर त्यांना फील होतं ना. आपल्याला ना अशी खूप सवय असते की मुलांना काय कळतं, मुलांना काय कळत नाही. आम्ही त्यांच्यावर कुठलाच ताण देत नाही, आमचे प्रेशर्स आम्ही आमच्यापर्यंतच ठेवतो, हे असं आपल्याला फार वाटत असतं. पण असं नसतं. मुलांना सगळं कळतं. तुमचा स्पर्श, तुमचा आवाज, सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. तुम्ही आता इतकी वर्ष या क्षेत्रात आहात, तर माझं असं म्हणजे माझं वैयक्तिकही असं बरेचदा व्हायचं की म्हणजे माझ्या लहानपणी असं काही लहान मुलं डिप्रेशनमध्ये वगैरे असं काही मी ऐकलेलं नाही वगैरे. पण आत्ता अलीकडे हे होतंय, म्हणजे खरंच ते होतंय की मुलांना काहीतरी ताण येतो, मुलं काहीतरी वेगळं वागायला लागतात आणि एकतर त्यांना ते एक्सप्रेस नाही करता येत. मग हे नेमकं कशामुळे आणि याच्यावर काय करता येऊ शकतं? मी म्हटलं ना ते तसंच आहे की डिप्रेशन ही दुःखाची शेवटली रेंज. आपण म्हणतो ना प्रत्येक भावनेची एक रेंज असते, त्यातलं मलाच बरं नाही वाटत आहे किंवा कसं तरी वाटतंय पासून ते डिप्रेशन पर्यंतची रेंज आहे ती. पण आता बोलण्याची पद्धत अशी झाली आहे की मला उदास वाटतंय वगैरे अशी भाषा राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे डिप्रेशन तुम्ही एखादा शब्द जितका जास्त ऐकाल तितकं तुम्हाला त्याचं फिलिंग यायला लागतं. शिवाय आपण मुलांना भावनेची रेंज काय, भावनाच शिकवलेली नाही. त्यांना माहितीच नाही की मला जे वाटतंय ते हे आहे आणि याच्यावर हा उपाय करता येतो, किंवा मला माझी भावना कळली, समजली, मी ती हँडल करू शकलो तर मला दुसऱ्याची तीच भावना कळणार आहे. सो मला माझी कळत नाही, त्याच्यामुळे मला दुसऱ्याची पण भावना कळत नाही. या सगळ्या गुंत्यात आपण दुसऱ्यांची भाषा उचलतो, जी ऐकलेली आहे ती भाषा, आणि त्यांच्यावर ताण आहेतच. आता ते ताण तुम्ही कोण ठरवणार की त्यांच्यावरचे ताण खरे का नाही? त्यांना त्रास होतोय म्हणजे त्यांच्यावर ताण आहे, मग त्याला आजूबाजूचं वातावरण जबाबदार आहेच. पण हे खरं आहे, तू म्हणतेस ते की हे आधी नव्हतं आणि आता प्रचंड स्पीडनी वाढते आणि त्याचं वाईट वाटतं आणि त्याच्यावर काहीतरी इलाज केला पाहिजे. कारण हे वयच नाहीये लहान मुलांचं. म्हणजे टीनेजर्स किंवा 8वी-9वीतल्या मुलांना डिप्रेशन येऊन सुसायडल अटेम्प्ट्स करावे हे तेच ना विचारांच्या पलीकडलं. कारण आयुष्यात एखाद्या मुलाचं व्हायचं की मार्क नाही नीट मिळाले किंवा भीती वाटते म्हणून एखादं मूल करायचं पहिलेही, पण ते फार कमी होतं. आता त्याचं प्रमाण फार, तेही 10वीत वगैरे, म्हणजे ते अगदी 10वी-12वीच्या टप्प्यावर आल्यावर मला मी फेल झालो, केली आत्महत्या. पण हा आयुष्याचा टप्पाच नाहीये ना आत्महत्या वगैरे करायचं. 7वी-8वीत काय आहे म्हणजे असं. आणि मला वाटतं ना याच्यासाठी आपण डेफिनेटली सोशल मीडिया किंवा स्क्रीन, वेगवेगळे वेब सिरीज आणि या सगळ्याला ब्लेम करावं असं मला वाटतंय.
कारण एखादी घटना कुठेतरी आत्महत्येची घडते, त्याच्यावर आधारित जेव्हा तुम्ही एखादी वेब सिरीज काढता तेव्हा ती घटना त्याचं जनरलायझेशन होतं की मला ते माझ्या आजूबाजूला घडते असं वाटायला लागतं. मला वाटतं 13 रिझन्स वाय अशी एक काहीतरी वेब सिरीज होती जी खूप त्या वेळेला खूप चालत होती. माझी मुलगी तेव्हा ती बघत होती आणि तेव्हा सगळेच जण बघत होते. ती 9वीत वगैरे होती, एक 7-8 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही. आणि तेव्हा काहीतरी झालं आणि तिने मला सांगितलं की कुठल्या तरी मैत्रिणींनी हातावर ब्लेड मारून घेतलं. आणि मला असं ते खूप म्हणजे खरं प्रोजेक्ट अस्मी सुरू करण्यासाठी हेही एक कारण आहे. तेव्हा मला असं वाटलं की हे काय, मग टीचर काही म्हणत नाही का? तर ती मला म्हणाली टीचर काय म्हणणार, टीचर पण तेच करते त्याच्यामुळे ती फुल स्लीव्स घालून येते. बापरे. आणि मग मी त्याचा अजून शोध घेत गेली तेव्हा जाणवलं की अच्छा अशी काहीतरी एखादी सिरियल असू शकते किंवा वेब सिरीज असू शकते की ज्याचा पण परिणाम होतो. कुणीतरी एकाने केलेल्याचं जनरलायझेशन होतं आणि मग हेच खरं आहे किंवा मलाही असंच वाटतंय, मलाही डिप्रेस्ड वाटतंय असं वाटायला लागतं. आणि आहे आता आपण जसं बोललो की सगळ्या सुखसोयी आहेत त्याच्यामुळे स्ट्रगल नाहीये ना. जेव्हा तुम्हाला झगडायला लागतं प्रत्येक गोष्टीसाठी आणि तो झगडा म्हणजे काही तुम्ही खूप गरीब असले पाहिजे आणि तुम्हाला खाण्यासाठी झगडा करायला लागतो असं नाहीये ना. तुम्ही खेळत असाल तर एखाद्या स्पोर्ट्समध्ये असाल तर तुम्ही तिथे आणखीन चांगलं खेळण्यासाठीचा तुमचा स्ट्रगल चालतो. असा बऱ्याच गोष्टींसाठीचा स्ट्रगल, पण काहीच नाहीये. तुम्हाला हवं ते हवं तेव्हा मिळतंय आणि आयुष्यात कुठलाच झगडा नाहीये. आणि मग तुम्ही असं काहीतरी तुमच्या समोर येतंय स्क्रीनवर, मग तुम्हाला वाटतंय की तिथे जे काही घडतंय तेच माझ्या बाबतीतही घडतंय. आणि मग असं तुम्हाला वाटतंय तसं तुमच्या आजूबाजूच्या 4 लोकांनाही वाटायला लागतं आणि त्यातनं हे सगळं घडतं. आणि त्यांचं वाटणं हे त्यांच्यासाठी खरंच असतं, त्याचा त्यांना अतिशय त्रास होत असतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्यांना थेरपी द्यायला लागते, कधी कधी ट्रीटमेंट द्यायला लागते, मेडिकल ट्रीटमेंट द्यायला लागते. हे सगळं घडतंय, त्याचा त्यांना अतिशय त्रास होतो आणि त्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. सो हे सगळं आहेच, म्हणजे अतिशय वाईट आहे पण आहेच. आणि हे ताण येण्याचं कारण कंपॅरिझन आहेच, कॉम्पिटिशन आहेच. सतत काहीतरी वेगळं करायचं आणि मी सतत बिझी राहिलं पाहिजे असं वाटणं हे आहेच ना. याच्यावरनच मला आणखी याच्यावर पुढे न्यायचं म्हणजे सोशल मीडिया. मग सोशल मीडियाचा जसं स्क्रीन टाइम आपण म्हणालो, वेब सिरीज म्हणालो, तर तसा सोशल मीडियाचा पण मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होतो का? होतोय ना. आता 12-13 वर्षांची मुलं इंस्टाग्रामवर असतात आणि मग सगळं छान 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 दाखवण्याच्या नादात खरंच ते तितकं छान असतं का माहिती नाही. म्हणजे आत्ताच मला परवा एक जण म्हणत होती की माझं काही पण छान प्राईज मिळालं किंवा अमुक काहीतरी झालं आणि हे मी इन्स्टावर टाकलं ना की 2 दिवसांनी मला तापच येतो. अच्छा. याचा अर्थ असा, म्हणजे तिला जो की कोणीतरी माझ्या या छान छान गोष्टींवर कुणाला तरी वाईट वाटतं किंवा त्यांच्या निगेटिव्ह इमोशन्सचा परिणाम माझ्यावर होतो असं वाटणं, हे नोटीस करणं, नजर लागणं म्हणू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे हे सगळं याच्यासारखं आहेच. तर हे असं सगळ्यांचं चांगलं बघून सगळ्यांना आनंद होणारे असंही नसतं आणि सगळ्यांचं चांगलं दिसतंय म्हणजे चांगलं चाललंय असाही त्याचा अर्थ नसतो. सगळ्या भावना, आपण म्हणतो ना सगळ्या चवी महत्वाच्या आहेत तुमच्या तब्येतीसाठी, सगळ्या चवींसारखंच सगळ्या भावना महत्वाच्या आहेत ना. सगळ्या चवींना आपण कनेक्ट करू शकतो सगळ्या भावनांशी. प्रत्येक त्या प्रमाणात सगळ्या भावना आवश्यक आहे. तुम्ही सोशल मीडियावर फक्त दिसताय कसे की मी आज आनंदात आहे, मला आज अमुक प्राईज मिळालं, मी आज तमुक केलं, सगळ्या अचिव्हमेंट्स, असं कुणाच्याच आयुष्यात कधीच राहू शकत नाही. आणि मग तिथे पण कंपॅरिझन होते की ती व्यक्ती एवढी हसताना दिसतीये, तिला एवढ्या आत्ता काहीतरी छान मिळालं आणि माझ्या आयुष्यात नाही होते. त्याच्या पलीकडली आणखीन एक गोष्ट सोशल मीडियामुळे येते किंवा ते सोशल मीडियावर येते, मला काय नक्की घडतंय कळत नाही बरेचदा, की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ही कन्सेप्ट 4वी-5वी पासून म्हणजे जेव्हा तुम्ही टीन्समध्ये पण नाही आहात की चला आम्ही असं म्हणू शकू की नाही, सायकोलॉजिकली तुम्ही आता ग्रो होते आणि तुमच्यात आता हा बदल घडतोय, टीन्समध्ये येत आहे म्हणून. सायकोलॉजिकल लेवलला नाही, फिजिकल लेवलला नाही, हार्मोनल चेंजेस काहीच घडत नाही आता प्रत्यक्षात.
पण तरी सुद्धा इन्सिक्युअर वाटणं, की गर्लफ्रेंड हो. नसली तर मुलाला इन्सिक्युअर वाटतं, बॉयफ्रेंड नसला तर मुलीला इन्सिक्युअर वाटतं, तुम्ही वेगळे पडता, 4थी आणि 5वीची मुलं वर्गात हो. एकटे पडता. आणि ही मला वाटतं अलीकडे भीती आलंय खूपच. वाटती. म्हणजे हो, पण अलीकडे म्हणजे माझ्यासाठी झालंय. ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे की 4थी-5वी मध्ये म्हणजे आहे. काहीच नाही, तुमचं फक्त खेळायचं वय आहे आणि छान मजा करायची, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायची खरंच वय आहे. असंच आहे ते वय. आणि तुम्ही काय करताय असं. हो. आणि तुम्ही काय करताय म्हणजे ते काही मुद्दाम करत नाहीयेत. हां. त्यांना काय असं हौस नाहीये, की हे केलं पाहिजे असं हं. स्वतःहून नाही ना कळलेलं त्यांना हो. हे सगळं. हे सगळं कुठून तरी येतंय त्यांच्यापर्यंत. हां, आणि हां. सोशल मीडियाचा अजून एक प्रॉब्लेम असा आहे, की तुम्हाला सगळ्यांना एका साच्यात घालतं सोशल मीडिया. हो. सगळ्यांनी सारखा विचार करायचा, सगळ्यांनी सारखे कपडे घालायचे. सगळ्यांनी अमुक केलं, की सगळ्यांनी तसं करायचं, की एकाच गाण्यावर सगळ्यांनी नाचायचं. मग त्याच्या रील्स करायच्या, सगळ्यांनी त्या रील्स अपलोड करायच्या. हे जे एका साच्यात घालणं ना, की तू वेगळी आहे, मी वेगळी आहे, सगळे वेगळे आहेत. मला नाही आवडत नाचायला, मी नाही नाचणार. किंवा केलं असेल अमुक व्यक्तींनी असं, मला नाही करावं असं वाटत. पण तिथे तुम्ही सगळेजण त्या एका साच्यात फिट होण्याचा प्रयत्न करता. म्हणजे आपण म्हणायला म्हणतो, की एव्हरी चाइल्ड इज युनिक. हो. किंवा एव्हरी पर्सन इज युनिक. पण असा युनिकनेस दाखवणारा बाहेर पडतो, बाजूला पडतो आणि ते पडायला नको. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, ही खूप महत्वाची आहे ना. आता ती फिअर इतकी जास्त आहे, की त्याच्यासाठी जे सगळेजण करतायत ते आम्ही करू. हा सोशल मीडियाचाच प्रभाव आहे, हा स्क्रीनचाच प्रभाव आहे. त्याच्यामुळे आत्ता परत असं सुरू झालेलं आहे, की आता मुलांना बिलकुल मोबाईल त्यांच्या हातात द्यायचा नाही. खरं सांगू का, मला वाटतं असं ते एक सर्कल असतं, वर्तुळ असतं, ते परत परत आपण त्याच जागेवर येतो. म्हणजे एक वर्तुळ असं असतं, की डिसिप्लिन, आमचे आईवडील अतिशय डिसिप्लिन्ड होते, त्याच्यामुळे आम्ही कायम घाबरून राहिलो, म्हणून आता आम्हाला डिसिप्लिनच नकोय. असं करत करत डिसिप्लिन नकोय वरून आली आणि आता परत डिसिप्लिन हवंय याच्यावर चाललोय आपण. माझ्याकडे एक क्लायंट होता, डिवोर्सची केस चाललेली होती आणि त्याला त्याच्या मुलासाठी असं वाटत होतं की नको डिवोर्स व्हायला. आणि आईचा खूपच प्रभाव होता मुलावर. आणि मुलांनी काहीतरी 3 वर्षाच्या मुलांनी शिवी दिली बापाला. आता कुठल्याही वडिलांना वाईट वाटेलच, त्यांनाही वाटलं आणि त्यांनी मारलं त्याला. त्याच्यावरनं त्या आईवडिलांचे प्रचंड भांडणं झाले आणि त्यांनी मला ते सांगितलं एका सेशनमध्ये, की मी असं केलं आणि आमची परत भांडणं झाली. तर मी म्हटलं, की समजा एखादी गोष्टच खूप वाईट असेल, अगदी चुकीची असेल, तर तू काय मारलं म्हणजे अगदी लालेलाल केलं, रक्त काढलं असं काही केलं नाही ना? तर तो म्हणला नाही, फक्त मी एक चापट मारली. तर म्हटलं मग काही हरकत नाही, त्या मुलांनी परत तसं करायला नको, याच्यासाठी ही गोष्ट, याला काही हरकत नाही. हे त्यांनी परत त्याच्या बायकोला सांगितलं आणि त्यांची परत भांडणं झाली आणि त्या बायकोचा मला फोन आला, की तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात तरी तुम्ही असं कसं सांगता? चाइल्ड सायकोलॉजिस्ट सांगितलेलं आहे की मुलांना अजिबात मारायचं नाही, समजावून सांगायचं. मी म्हटलं बरं, तू सायकोलॉजिस्ट आहे का मी सायकोलॉजिस्ट आहे? जी गोष्ट मुलांनी परत करायची नाही असं वाटत असेल आणि जी गोष्ट समजावून सांगता येण्यासारखी नसेल, तिथे एकदा शिक्षा केली की परत तो मूल तसं करणार नाही. नंतर तुम्ही समजावा. पण आम्हाला हे मान्यच नाहीये. एकतर मारायचं किंवा मारायचं नाही असं कुठल्याच बाबतीत नसतं आयुष्यात. सगळ्या गोष्टी प्रमाणात असायला हव्या. आणि हा बॅलन्स हरवलाय म्हणून तर प्रॉब्लेम आहे. आपण एक तर प्रेमात असतो, नाहीतर त्या व्यक्तीचा लव्ह ऑर हेट, म्हणजे या टोकाला नाहीतर या टोकाला. आणि आयुष्य कधीच असं नसतं ना, आयुष्यामध्ये असतं ते तसंच असलं पाहिजे. कधीतरी तुम्ही इकडे जाल, कधीतरी इकडे जाल, कधी थोडे जाल, कधी जास्त जाल, पण परत याल ना मध्ये. सो आपल्याला आपला असा गोंधळ झालाय. आता परत आपण डिसिप्लिनकडे येतोय. आता परत असं झालंय की 3 वर्षापर्यंतच्या मुलांना अजिबात मोबाईल दिसायलाच नको. पण नाहीतर आता तुम्हाला अगदी 9-10 महिन्यांच्या मुलाला सुद्धा गाणी मोबाईलवर ऐकवायची, अॅनिमेशन्स दाखवायची आणि मग जेवू घालायचं. हे आपण सर्रास करतो. आणि हेही माहिती नाहीये असं म्हणणं, मला वाटतं मग तुमच्या शिक्षणाचाच उपयोग नाही. याच्यासाठी सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टनी तुम्हाला सांगण्याची गरजच नाहीये. जे मगाशी आपण मागच्या पॉडकास्टमध्ये म्हणालो की मूल जन्माला घालणं खरं तर सोपं आहे, पण ते पुढे त्याचं एक जे काही अपब्रिंगिंग आहे, लालन पालन करणं, संगोपन करणं, हे मला हे खूप छान वाटतं. आपले सद्गुरू त्यांनी एकदा सांगितलं की एक मूल हे 20 वर्षाचं प्रोजेक्ट आहे. आणि मला हे खूप पटलं की खरंच आहे. ते तुम्हाला जेवढं सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाहीये. त्याला वेळ देणं,
आणि त्याला एक चांगला माणूस म्हणून घडवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. खरंय. आणि आत्ता असं म्हटलं जातं की ती जबाबदारी म्हणजे मुलांसाठीच आम्ही नोकरी करतो, कारण खूप पैसा लागतो मुलांना चांगल्या शाळेत घालायला, त्याची फी खूप आहे. मला असं वाटतं हा ना थोडंसं आपला विचार करण्याची पद्धत चुकतीये. खूप महाग शिक्षण म्हणजे खूप चांगलं शिक्षण असं जो आपण गैरसमज करून घेतलाय ना तो चूक आहे. आता बघ परत एक ट्रेंड सुरू होते होमस्कूलिंगचा. किंवा बरेच ट्रेंड्स आहेत त्याच्यात. अनस्कूलिंग हा पण ट्रेंड आहे की तुम्ही मुलांना शाळेत घालायचंच नाही, तुम्ही तुमचं शिकवा आणि मुलं त्यांच्या त्यांच्या अनुभवांमधनं शिकतील आणि ते शिक्षण खूप छान असेल, काय वाटेल ते शिकतील. मला आवडते हे परत असंच कुठेतरी बदलत जाणार आहे. पूर्वी जे गुरुकुल पद्धती होती, गुरुकुल आणखी वेगळी होती अगदी गुरुकुल असंच नाही सेम, पण तेच की टिपिकल पुस्तक घेऊन हेच शिका असं नाही, तर सगळ्या कला सगळ्या गोष्टी येत होत्या गुरुकुलात शिकता येतात. आणि ज्याच्यामध्ये म्हणजे अगदी फार नैतिकतेपासून सगळ्या गोष्टी. नैतिकता तर हा कुठल्याही शिक्षणाचा पाया असला पाहिजे. म्हणजे माणूस म्हणून कसं जगायचंय, किंवा शिल्पकला असेल किंवा कला असेल, कला शिकवल्या सगळ्या शिकवल्या जायच्या असं. तर ते अजून मला माहिती नाही तिकडे आपण कधी जाणार आहोत. आयडियल सिस्टीम त्या काळासाठी होती, आता ती परत बदलून कुठल्या तरी दुसऱ्या फॉर्म मध्ये येऊ शकते. पण आता हे होमस्कूलिंग किंवा अनस्कूलिंग जे काही आहे ते आता तरी मला खूप छान वाटते. ती गोष्ट मुलांना शाळेचं, आणि ती कॉम्पिटिशन नाही, ती कंपॅरिझन नाही, ते मार्क नाहीत आणि त्या मार्कांसाठीचं शिक्षण नाही. मला आवडतंय अमुक अमुक शिकायला म्हणून, मला वेगवेगळे अनुभव घ्यायला आवडतायत, त्या अनुभवातनं शिकायला मिळते आणि मग मला कळणार आहे ना कुठे मुलांना. आता आपण करिअर गायडन्स करतो ना, ऍप्टिट्यूड टेस्ट करतो 10वी नंतर, की मुलांना कुठल्या डायरेक्शननी शिक्षण घ्यायला पाहिजे. आजच्या काळात इमोशनल इंटेलिजन्स ही जी संकल्पना आहे ती मुलांसाठी कशी महत्वाची आहे? मला वाटतं ना, आपण आत्ताच बोललो खरं म्हणजे की सगळ्याचा बॅलन्स हवा. तसं आपण एकेका काळात एकेका गोष्टीवर भर देतो. म्हणजे आधी आपण अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणजे लेफ्ट ब्रेन याच्यावरच प्रचंड फोकस केला होता, की इतका जास्त फोकस केला होता की त्याच्यामुळे राईट ब्रेन अस्तित्वात आहे आणि त्याचाही काही उपयोग आहे हे आपण मानतच नव्हतो. हळूहळू आता असं झालंय की राईट ब्रेन इज इम्पॉर्टंट असं यायला लागलंय, की त्याच्यातच क्रिएटिव्हिटी असते, त्याच्यातच तुमचे लाईफ स्किल्स असतात. सो ते महत्वाचं आहे. मला वाटतं दोन्हीचा बॅलन्स महत्वाचा आहे. त्याच्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स महत्वाचं आहेच, पण त्याच्याबरोबर अकॅडमिक इंटेलिजन्स कमी आहे असाही त्याचा अर्थ नाहीये. सो दोन्हीचा बॅलन्स महत्वाचा आहे. आता असं झालं की आपण का बरं इमोशनल इंटेलिजन्स कडे वळलो, की IIT केलेली अतिशय बुद्धिवान, ज्यांना आपण खऱ्या अर्थाने बुद्धिवान असं म्हणतो, की शिक्षणात खूप छान मार्क मिळतात, असे जेव्हा मुलं आत्महत्या करतात कारण त्यांना स्वतःचं फेल्युअर मान्यच नाहीये किंवा कोणी नाही म्हटलेलंच मान्य होत नाही. आणि आता आपण बघतोय की लहान मुलांमध्ये की एखाद्या गोष्टीला तुम्ही नाही म्हणा की मुलं व्हायलंट होतात, आरडाओरडा करतात, रडायला लागतात, गोंधळ घालतात. सो हे सगळे नकार पचवण्याची क्षमता नाहीये म्हणून पण वाढलेलं आहे. सो इमोशनल इंटेलिजन्स याच्यासाठी आवश्यक आहे की एक परिपूर्ण माणूस म्हणून जर तुम्हाला घडायचं असेल तर जशी तुमची बुद्धिमत्ता शिक्षणातली महत्वाची आहे, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या भावना समजणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण एक माणूस म्हणून तुमच्यात आणि जनावरांमध्ये फरक काय आहे? तुम्हाला भावना आहेत, हा महत्वाचा फरक आहेच ना. म्हणजे बुद्धिमत्ता हा आहेच, त्याच्याबरोबर भावनिक बुद्धिमत्ता हा पण आहेच ना, म्हणजे शैक्षणिक बुद्धिमत्तेबरोबर हा पण आहेच की नाही. तर ते जर समजलं तर तुम्हाला समोरच्यांशी नीट वागता येतं, बोलता येतं, त्यांच्याशी कनेक्ट राहता येतं, दुसऱ्यांची दुःख कळतात, एम्पथी कळते. एम्पथी किती महत्वाची, ग्रॅटिट्यूड किती महत्वाचं आहे. मग या गोष्टी नाही आहेत असं आपण आत्ता म्हणतो, आणि ते शिकवण्यासाठीच तर भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची. की एक तुम्ही माणूस म्हणून घडाल तेव्हा तुम्हाला कधीतरी दुःख होणार आहे, कधीतरी आनंद होणार आहे, तो आनंद शेअर करावासा वाटणार आहे, आणि समोरच्यांनी पण तो तसा शेअर करायचा असेल तर त्याला पण आनंद झाला पाहिजे, तुमच्या आनंदात सहभागी होण्याची क्षमता पाहिजे. एखाद्याला दुःख झालं तर त्याचं दुःख मला समजलं पाहिजे माझ्यापर्यंत. म्हणजे एम्पथी म्हणजे काय, सिंपथी आणि एम्पथीत फरक काय आहे, की हो रे हो तुला वाईट वाटलं ना, बरोबर आहे, असं करून संपवून नाही टाकायचं. मला कळतंय त्याचं दुःख काय आहे असं झालं तेव्हा मी त्याचं दुःख शेअर करेन, तेव्हा त्याच्या बाजूला
त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी तिथे बाजूला उभं राहीन की आहे मी तुझ्या बरोबर. हे आहे ना, हे समजत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. सो या दोन्हीचा बॅलन्स असणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर सोशल इंटेलिजन्स म्हणतो तो महत्त्वाचाच आहे. ॲडव्हर्सिटी क्वेश्चन, ॲडव्हर्सिटीत तुम्ही कसे वागताय, काय डिसिजन्स घेताय हे महत्त्वाचं आहे. हो, या सगळ्या गोष्टी एकत्रित असणं एका माणसात एक्सपेक्टेड आहे. फक्त खूप अभ्यासात हुशार आहे किंवा काय इमोशन्स कळतात याला आणि काय, तेवढंच पुरेसं नाही आयुष्य जगायला. हो, बरोबर. या सगळ्या गोष्टी त्याला करता आल्या पाहिजे. हो. आपण आता हे एकूणच भावना आणि सगळ्या बाबत बोलतोय, तर मला आणखी एक प्रश्न आहे की समजा एखाद्या लहान मुलाला ताण आहे किंवा त्याला नाही कळत आहे कसं एक्सप्रेस व्हावं किंवा काहीतरी चिंता आहे, तर पालकांनी ते कसं ओळखावं? तसं बघितलं ना, तर पालकांचा मुलाशी जर छान कनेक्ट असेल ना आणि छान कम्युनिकेशन असेल त्यांच्यात, ते रिलेशन छान असेल तर ते आपोआप कळतं. अच्छा. कारण तुमचं मूल बोलत नाहीये फारसं, नेहमीसारखं एक्सप्रेस होत नाहीये, एका जागी शांत बसलेलं आहे किंवा तुटक तुटक उत्तरं देते किंवा सारखी चिडचिड करते किंवा सारखं रडतंय, यातलं काहीही जरा हल्लेलं दिसलं की पालकांना ओळखता येतं की काहीतरी गडबड आहे. आणि मग त्याच्याशी बोलून त्याला जरा विश्वासात घेऊन त्याचं नक्की कारण कळतं. सो तसं म्हटलं तर ही खूप सोपी गोष्ट आहे. फक्त ते पालक आणि मुलांचं रिलेशन तेवढं छान असलं पाहिजे. मला आता तुम्हाला एक आणखी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पालकांसाठी काय सांगाल की मुलांना वेळ कसा द्यावा किंवा मुलांसोबत जे कनेक्शन असावं किंवा आपण एक त्यांच्यासोबत वेळ घालवणं म्हणू शकतो, तर ते कशा प्रकारे करावं किंवा काय करावं? एक कन्सेप्ट ना खूप चालते आता क्वालिटी टाईमची. हो. आणि मला त्याची नेहमी गंमत वाटते की क्वालिटी टाईमची कन्सेप्ट ही सगळ्यांसाठी फार वेगवेगळी आहे. आणि शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी क्वालिटी टाईमची कन्सेप्ट नेहमी शाळेशी जोडलेली असते. की शाळेचा अभ्यास त्यांनी केला आहे की नाही, परीक्षेची तयारी केलेली आहे की नाही, कुठली तरी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत जर तो पार्टिसिपेट करत असेल तर त्याची तयारी केली आहे की नाही, आणि त्याच्या आपल्या मुलाबरोबर बसून त्याची तयारी करून घेणं हा क्वालिटी टाईम आहे असं पालकांना वाटतं. पण माझ्या मते क्वालिटी टाईम हा मुलांबरोबर सहज बसून वाटेल त्या विषयावर गप्पा मारणं, हसणं, एकत्र रडणं, काय वाटेल त्या गोष्टी एकत्र करणं, हा खरा क्वालिटी टाईम आहे. मी मगाशी पण म्हटलं की मुलांबरोबर नुसतं असणं नाही तर फिजिकली आणि इमोशनली असणं हा खरा क्वालिटी टाईम आहे. सो असं म्हटलं जातं की मुलांबरोबर तुम्ही काय काय करायला हवं, तर मुलांबरोबर तुम्ही उगाच गप्पा मारायला हवे. मुलांना तुमच्याबरोबर तुमच्या कामांमध्ये सहभागी, घरातल्या कामांमध्ये सहभागी करून घ्यायला हवं. तेव्हा पण अर्थातच गप्पा माराव्यात मुलांशी. नंतर मुलांबरोबर जरा स्पिरिच्युअल सुद्धा टाईम घालवावा. स्पिरिच्युअल टाईम म्हणजे काय, मग तुम्ही संध्याकाळी देवाजवळ दिवा लावता तेव्हा एकत्र स्तोत्र म्हणणं किंवा सकाळी उठून एकत्र प्रार्थना म्हणणं किंवा मूल झोपत असताना प्रार्थना करून झोपणं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत मुलांच्या बरोबर तुम्ही करणं. मुलांबरोबर खेळणं, अशा काही गोष्टी पालकांनी आपल्या आपल्या सोयीनुसार, आपल्या आपल्या गरजांनुसार ठरवाव्यात. आणि दोघांनाही ॲट अ टाइम शक्य नसेल तर एकाने अमुक गोष्ट मुलांबरोबर करावी, दुसऱ्याने अमुक गोष्ट करावी. हे सगळं मला असं वाटतं पालकत्व ही तुम्ही ठरवून घेतलेली जबाबदारी आहे ना. ते लादलेलं नाही आहे पालकत्व कोणी. त्याच्यामुळे जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवून पालकत्वासारखी जबाबदारी घेतलेली आहे तर ती जबाबदारी पूर्ण करणं हे तुम्हाला करायलाच लागेल. हे पर्याय नाही आहे तुमच्या समोर. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं हे तुम्ही आपापसात ठरवा. पण मुलाच्या निकोप वाढीसाठी आणि त्याला एक परिपूर्ण संतुलित ह्युमन बिंग, मानव म्हणून त्याची वाढ व्हावी याच्यासाठी तुम्हाला हे करणं खूप आवश्यक आहे. तर तो वेळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यातलं, मला असं वाटतं. आणि पालक म्हणून तो देता यायला फार काही कठीण नसावं. तो वेळ कुठून काढायचा हे तुम्हाला ठरवायला लागेल. आणि मग ते एकदा तुम्ही ठरवलं की इतका वेळ मुलांना द्यायचंय तर आपोआप तुम्ही तसं कराल.
सोपं असतं पालकत्व. त्यातला आनंद घेता आला पाहिजे आणि तो आनंद एकदा घ्यायला सुरुवात केली की मग त्याचं प्रेशर जातं आणि त्याच्यात खरी मजा येते. मुलांबरोबर मोठं होणं, कारण तुमचं पालकत्वाचं वय पण तेवढंच आहे की नाही. तुमचं मूल जन्माला आलं तेव्हा तुम्ही पालक झाले. त्याच्यामुळे पालकत्वाच्या या प्रवासात मूल तुमचं ज्या वयाचं आहे त्या वयाचं तुम्हालाही होता आलं पाहिजे आणि ते होण्यातला आनंद ते करून बघण्यात आहे मला वाटतं. खरं आहे. आज मला तुमच्याबरोबर गप्पा मारून खरंच खूप मजा आली आणि मुळात खूप माहिती मिळाली आणि मला नक्की वाटतंय की आमच्या दर्शकांना सुद्धा खूप छान माहिती मिळाली आहे. मुळात पालकत्व कसं छान असावं, म्हणजे जसं आपण बालपण जेवढं छान असायला हवं तर आधी पालकत्व छान असलं पाहिजे त्यांचं, मग बालपण आणखी छान होईल, असंच आहे ते. अगदी तुमचे खूप आभार आणि तुम्ही खरंच खूप मोलाची माहिती आम्हाला दिलेली आहे आणि मला वाटतंय की तुम्हालाही ही माहिती खूप आवडली आहे. तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून देऊ शकता की तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला, तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल, काय ऐकायला आवडतील विषय, ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, पूर्ण बघा, लाईक करा आणि देशकाल या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.